मी डॉक्टर शैलेश शंकर पदरे. माझ्या हॉस्पिटलचे नाव आहे शुभम बाल रुग्णालय व नवजात शिशु अतिदक्षता विभाग. आमच्या इथे 10 बेडचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग आहे, ज्यामध्ये आम्ही बरेचसे लहान जे नवजात शिशु नवीन जन्मलेले बाळ असतात, जे कमी वजनाचे असतात, जे प्रीमॅच्युअर असतात, ज्यांना जन्माच्या वेळी काही त्रास झालेला असतो, ज्या बाळांना जन्मानंतर काही 1-2 दिवसात झटके येतात किंवा जन्म झाल्या रडले नसतात, असे प्रीमॅच्युअर आणि प्रॉब्लेम असलेले बाळ आमच्या इथं NICU मध्ये आम्ही ऍडमिट करत असतो. आणि अशा बाळांना बाळ डिस्चार्ज झाल्यावर नंतर काही प्रॉब्लेम येतात का ह्याचं मॉनिटरिंग करावं लागतं. अशा बाळांना कधी कधी नंतरही झटके येऊ शकतात. मग त्या बाळांना दिसण्यास काही प्रॉब्लेम येऊ शकतो, त्या बाळांना ऐकण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ऐकण्यामुळे त्यांचं स्पीच आणि बोलणं जे डेव्हलप व्हायला पाहिजे तसं होत नाही. अशा बाळांचं जे वाढ असती किंवा डेव्हलपमेंट असते ह्याच्यातही नंतर प्रॉब्लेम येऊ शकतात. तर यांना रेग्युलर फॉलोअप लागतो.